संजय घोडावत University, Kolhapur. Admissions open 2026-27. Spread over 165 acres. Placement assistance to students. Engineering and Technology, BTech, MTech, PhD, Aeronautical Engineering, Electronics and Communication, Civil Engineering, Computer Science and Engineering, Artificial Intelligence and Machine Learning, Artificial Intelligence and Data Science, Robotics Process and Automation, BCom, BBA, MBA, MBN, Fintech and Data Analytics, BCA, MCA, Full Stack Development, BSc Biotechnology, BSc Food Science and Technology, BSc MC Chemistry Physics, BA LLB, BBA LLB, LLB, BPharm, MPharm, BSc Clinical Research and Technology, B Design, Fashion Design, Interior Design, Product Design, Communication and Design. Kolhapur Sangli Highway, Ati Grade District, Kolhapur. Phone number 9011039800, 9011022567. अवश्य भेट द्या संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा. अशोक खरात प्रकरणावर चित्रपट. अभिनेत्री दीपाली सय्यद महत्त्वाच्या भूमिकेत. रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेची चर्चा. वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात यांच्या गाजलेल्या प्रकरणावर आधारित एक बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटात त्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारत असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही. बिग बॉस नंतर अशोक खरात प्रकरणाची माहिती मिळाल्याचे सांगताना दीपाली सय्यद म्हणाल्या की या चित्रपटातून समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला जाणार आहे. अशा भोंदूबाबांपासून नागरिकांनी सावध राहिले पाहिजे. समाजात आजही अशा प्रकारचे अनेक लोक सक्रिय असू शकतात असे त्यांनी म्हटले आहे. चित्रपटातील आपल्या भूमिकेबाबत बोलताना त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला. मी कोणती भूमिका साकारत आहे हे सध्या सांगणार नाही. प्रेक्षकांना ते चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल असे त्यांनी स्पष्ट केले. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत विचारले असता दीपाली सय्यद यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. राजकारणात काम करणाऱ्यांवर आरोप होत असतात. या प्रकरणात नेमके सत्य काय आहे हे चित्रपटातून समोर येईल असे त्या म्हणाल्या. अशोक खरात प्रकरणातील कथित गैरवापर, त्यामागील घडामोडी आणि विविध पैलू या चित्रपटातून उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चित्रपटाबाबत आणि दीपाली सय्यद यांच्या भूमिकेबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज.